नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या समोर येतोय. गावी गेलो होतो भावाच्या लग्नासाठी आणि यायच्या वेळेस मोठा किस्सा आला. भावानं आणली होती घाटकोपरवरून रिक्षा. आमचा प्लॅनिंग झाला घाटकोपर रिक्षानंच जायचं. रात्रीच्या गाडीने जाण्यापेक्षा स्वतः जाऊ. दुपारचे 2 वाजले होते. आम्ही जेवलो वगैरे आणि निघालो. तर आम्ही पोचलो इथे परशुराम घाटामध्ये. परशुराम घाटामध्ये कारण आम्हाला मोस्टली 4 वाजले. त्यासाठी मी बोललो थोडं शूट करूया. माझ्या आता कॅमेऱ्यासमोर दिसायची वाशिष्ठी नदीचं दर्शन. नदीला पाणी मोठी असल्यामुळे जास्त पाणी दिसत नाही आहे. त्याचबरोबर सुंदर अशी सिनरी. त्याचबरोबर हे आता बघा माझे 3 भाऊ आहेत. एक दोघंजण घाटकोपरच्या काकाची मुलं आहेत. एक गाव्याची त्या काकाचा मुलगा आहे आणि मी आहे. त्याची अन्नदाता आहे. हे बघा मस्त एन्जॉय करत चाललो आम्ही. बाई श्रद्धा. वाशीची नदीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो आणि पुढे कशेडी टनल लागला. बघूया किती वाजेपर्यंत शूट करायला भेटेल, कारण मग वाटत नाही आहे दुपारचं फॉक्ससारखं जास्त आहे आणि पूर्ण काळोख पडण्याची लक्षणं आहेत. बऱ्यापैकी कशेडी टनलचं काम झालं आहे. दोन्ही लाईन पण चालू झाले आहेत, पण केव्हा मध्ये एक लाईन बंद करून काम इतर राहिलेली कामं करत राहतात. मस्त टनल बांधायचं. निदान तुमचा पाऊसच तरी वाचतो. घाटाचे प्रवास करून, पण घाटानं प्रवास करण्याची जी मजा आहे त्या टनलमधून नाही. घाटामध्ये प्रवास केल्यामुळे पूर्ण सह्याद्रीचं दर्शन भेटतं. एका साईडचं, एका बाजूस प्रतापगडचं पण दर्शन होतं. जावळीचा खोरा दिसतो थोडाफार. एका साईडला महाड दिसतं, एका साईडला शहर दिसतं. नेक्स्ट टायमाला जर कधी मी आलो बाईकने तर तुम्हाला दाखवेन. ऑलमोस्ट संपत आला आहे. आता आपण जाऊ पुढे. एवढ्यातून बाहेर आलो. पण बाहेर पडलोय. थोडंफार अजून काम भरपूर बाकी आहे. त्याचबरोबर आपण आता पोचतोय पोलादपूरच्या इथे. अहो कोणाकडे बोलतोय? रात्रीची सोय करतोय ना? आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही आता मगाशी प्रवास करण्यामध्ये निघाल्यापासून पोचलोय महाडोकोच्या बाजूला. आणि इथे भजी पाहायला खायला थांबले. त्याच्या पुढचं शूट करता येईल का नाही माहीत नाही, कारण फुल काळोख आणि धुकं पण पडायला लागले. ठीक आहे, बघूया. त्याच्या पुढचं शूट उद्याच सांगेन तुम्हाला.